नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 30 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत. पहा, प्रश्न पहिला आहे. वी वी जोग, गजानन जोशी, अरविंद मफतलाल, टी एन कृष्णन हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तर व्हायोलिन या वाद्याशी संबंधित आहे. लक्षात ठेवा, वी वी जोग व्हायोलिन या वाद्याशी संबंधित आहे. गजानन जोशी व्हायोलिन या वाद्याशी संबंधित आहे. अरविंद मफतलाल, टी एन कृष्णन व्हायोलिन या वाद्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पहा. रेड क्रॉसचे मुख्यालय कुठे आहे? कुठे आहे? तर जिनेव्हा या ठिकाणी रेड क्रॉसचं मुख्यालय आहे. जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर वॉशिंग्टन या ठिकाणी जागतिक बँकेचं मुख्यालय आहे. पुढील प्रश्न पहा. अचाट खाणे मसनात जाणे या म्हणीचा अर्थ काय होतो? अचाट खाणे मसनात जाणे म्हणजे काय? खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास, खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो. अचाट खाणे मसनात जाणे. पुढील प्रश्न पहा. ज्वाला आणि फुले या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कोण आहेत? तर बाबा आमटे. ज्वाला आणि फुले या पुस्तकाचे लेखक बाबा आमटे. बलूत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर दया पवार. बलूत या पुस्तकाचे लेखक दया पवार. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत. दोन्ही प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा. बारोमास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर सदानंद देशमुख. बारोमास सदानंद देशमुख. आहे मनोहर तरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर सुनीता देशपांडे. आहे मनोहर तरी या पुस्तकाचे लेखक सुनीता देशपांडे. पुढचा प्रश्न पहा. डॉक्टर कनक रेळे हे नाव कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित आहे? तर मोहिनी अट्टम. लक्षात ठेवा, मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार आहे आणि या नृत्य प्रकाराशी संबंधित डॉक्टर कनक रेळे हे आहेत. यासेमिटो. यासेमिटो हा धबधबा कोणत्या देशातील आहे? तर अमेरिका या देशातील आहे यासेमिटो धबधबा. जगाचे साखरेचे कोठार असे कोणत्या देशाला म्हणतात? तर क्युबा. जगाचे साखरेचे कोठार क्युबा. माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विनायक दामोदर सावरकर. लक्षात ठेवा, माझी जन्मठेप या पुस्तकाचे लेखक विनायक दामोदर सावरकर. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा. बंगालचे स्वित्झर्लंड कोणाला म्हणतात? तर दार्जिलिंग. बंगालचे स्वित्झर्लंड दार्जिलिंग. चीना सत्यम हे नाव कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित आहे? चीना सत्यम. तर कुचिपुडी. लक्षात ठेवा, कुचिपुडी हा नृत्य प्रकार आहे आणि याच्याशी संबंधित चीना सत्यम हे नाव आहे. हजार सरोवरांचा देश कोणता आहे? तर फिनलँड. हजार सरोवरांचा देश फिनलँड. जगातील सर्वात उंच प्राणी कोणता आहे? तर जिराफ. आदी ब्राह्मो समाज स्थापना कोणी केली? देवेंद्रनाथ टागोर. लक्षात ठेवा, प्रश्न महत्वपूर्ण आहे. आदी ब्राह्मो समाज स्थापना कोणी केली? देवेंद्रनाथ टागोर. कधी केली? 1865. साल लक्षात ठेवा. भारतीय ब्राह्मो समाज स्थापना कोणी केली? केशवचंद्र सेन यांनी. भारतीय ब्राह्मो समाज स्थापना केशवचंद्र सेन. कधी केली? 1866. विद्यार्थी मित्रांनो, साल लक्षात ठेवा. आदी ब्राह्मो समाज 1865 आणि भारतीय ब्राह्मो समाज 1866. पुढे पहा. ब्राह्मो समाज स्थापना कोणी केली? तर राजाराम मोहन रॉय. ब्राह्मो समाज राजाराम मोहन रॉय. कधी केली? 1828. विद्यार्थी मित्रांनो, तीनही प्रश्न व्यवस्थित वाचा. आदी ब्राह्मो समाज देवेंद्रनाथ टागोर. भारतीय ब्राह्मो समाज केशवचंद्र सेन. ब्राह्मो समाज राजाराम मोहन रॉय. पुढील प्रश्न पहा. पूर्व घाट कोणत्या दिशेने पसरलेले आहेत? तर पहा, भारताच्या पूर्व किनाऱ्याला समांतर. ओके, जो काही पूर्व घाट आहे तो भारताच्या पूर्व किनाऱ्याला समांतर असा पसरलेला आहे. पुढचा प्रश्न पहा. अरावली पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान. अरावली पर्वतरांगा कोणत्या राज्यात आहे? राजस्थान.
सह्याद्री पर्वतरांगांना आणखी काय म्हणतात? म्हणजे कोणत्या नावाने ओळखतात? अजून दुसरं नाव कोणतं आहे? तर पश्चिम घाट. सह्याद्री पर्वतरांग म्हणजेच पश्चिम घाट. निलगिरी पर्वत कुठे आहे? तर पहा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या सीमेवर. लक्षात ठेवा. तामिळनाडू राज्यामध्ये आहे, केरळमध्ये आहे आणि कर्नाटकच्या सीमेवर. तीनही राज्य लक्षात ठेवा. निलगिरी पर्वत. हिमालयातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर माउंट एव्हरेस्ट. पुढचा प्रश्न पहा. हिमालयातील सर्वात उंच भारतीय शिखर कोणते? प्रश्न पहा काय म्हटलंय. भारतीय शिखर कांचनजंगा. विंध्याचल पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेश. विंध्याचल पर्वतरांग मध्य प्रदेश. वेलची टेकड्या कोणत्या राज्यात आहे? तर केरळ राज्यामध्ये वेलची टेकड्या आहेत. जबलपूर जवळ कोणती पर्वतरांग आहे? तर सातपुडा पर्वतरांग. जबलपूर जवळ सातपुडा पर्वतरांग आहे. धौलाधर पर्वतरांगा कुठे आहे? तर हिमाचल प्रदेश. धौलाधर पर्वतरांग हिमाचल प्रदेश. नागा टेकड्या कुठे आहे? तर नागालँड. लक्षात ठेवा, नागा टेकड्या नागालँड. पुढचा प्रश्न पहा. आयत्या बिळात नागोबा या म्हणीचा अर्थ काय होतो? तर दुसऱ्याने स्वतःसाठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे याला म्हणतात आयत्या बिळात नागोबा. आंधळे दळते कुत्रपीठ खाते या म्हणीचा अर्थ काय होतो? तर एकानं काम करावं आणि दुसऱ्यानं त्याचा फायदा घ्यावा, याला म्हणायचं आंधळे दळते कुत्रपीठ खाते. आधी पोटोबा मग विठोबा या म्हणीचा अर्थ काय होतो? तर आधी पोटाची सोय पाहावी, नंतर देवधर्म करावा. आधी, ओके, आधी पोटाची सोय पाहावी, नंतर देवधर्म करावा. म्हणजे काय? आधी पोटोबा मग विठोबा. अडला हरी गाढवाचे पाय धरी या म्हणीचा अर्थ काय होतो? तर एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते. अडला हरी गाढवाचे पाय धरी. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे या म्हणीचा अर्थ काय होतो? तर अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. म्हणजे काय? अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. पुढचा प्रश्न पहा. पोंगल महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर तामिळनाडू. पोंगल महोत्सव तामिळनाडू. लोहरी उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर हरियाणा. लक्षात ठेवा, लोहरी उत्सव हरियाणा. विद्यार्थी मित्रांनो, उगाडी महोत्सव कोणत्या राज्यात? कर्नाटक राज्यामध्ये. नवरात्र महोत्सव गुजरात राज्यामध्ये. गंग ओर महोत्सव राजस्थान. ओके, लक्षात ठेवा, उगाडी महोत्सव कर्नाटक, नवरात्र महोत्सव गुजरात, गंग ओर महोत्सव राजस्थान. पुढचा प्रश्न. टोगो देशाचे चलन काय आहे? टोगो देशाचे चलन काय आहे? तर फ्रँक. टोगो हा देश आहे, तर चलन फ्रँक. इजिप्त देशाचे चलन कोणते आहे? तर पौंड. इजिप्त या देशाचे चलन कोणतं आहे? पौंड. पुढचा प्रश्न पहा. सकाळी किंवा संध्याकाळी दिसणारा ग्रह कोणता? तर शुक्र. पहुडलेला किंवा घरंगळत जाणारा ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात? तर युरेनस ग्रहाला म्हणतात. काय म्हणतात? पहुडलेला किंवा घरंगळत जाणारा ग्रह युरेनस. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते? तर नरेंद्र दत्त. काय नाव होतं? नरेंद्र दत्त. सर्वसाधारणपणे फर्मेंटेशन म्हणजे आंबविणे ही प्रक्रिया कशामुळे घडते? तर जीवाणूमुळे घडते. कशामुळे? जीवाणूमुळे. पुढचा प्रश्न पहा. मूळ संविधानात किती भाग होते? तर 22 भाग होते. किती भाग होते? 22. मूळ संविधानात किती अनुसूची होत्या? तर 8. किती अनुसूची होत्या? तर 8 अनुसूची होत्या. लक्षात ठेवा, प्रश्न काय विचारलाय. मूळ संविधानात 22 भाग होते. मूळ संविधान 8 अनुसूच्या होत्या. पुढचा प्रश्न पहा. संसद भवन कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी संसद भवन आहे. राज्यघटनेचा सर्वात मोठा भाग कोणता? तर भाग 4 राज्यघटनेचा सर्वात मोठा भाग भाग 4 विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा. स्वामी विवेकानंदांचे खरे नाव काय होते? तर नरेंद्रनाथ दत्त किंवा नरेंद्र दत्त. नरेंद्र दत्त किंवा नरेंद्रनाथ दत्त असं. ओके, दोन्ही पण. दिल्लीत जामा मशीद कोणी बांधली? तर शहाजहान.
दिल्लीमध्ये जामा मशीद शाहजहान यांनी बांधली. पुढे पहा, भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री कोण होते? कोण होते? तर मौलाना अबुल कलाम आझाद. भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 30पेक्षा जास्त प्रश्न आपण वन लाईनर पाहिलेले आहेत. सर्व प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.